हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आज आपण बघणार आहे. बाळजाबाई कृष्णाला घरी येण्यासाठी विनवणी करत असते. कारण दुष्यंत म्हणत असतो, आई जर कृष्ण आपल्या घरी आली तरच मी घरी परत येईन. तर इकडे जयकांत पूजाला तिच्या आईसमोर लग्नाची मागणी घालणार आहे. चला तर मग बघूया. मालिकेच्या सुरुवातीला दुष्यंत आणि कृष्णा बाहेर थंडीत झोपलेले असतात. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकारांना असं बाहेर झोपायची सवय नाही. कृष्णा म्हणते, जर ते पांघरून घेणार नसतील तर मी पण पांघरून घेणार नाही. असं म्हणून कृष्णा पांघरून न घेता झोपते. इकडे सावित्री पूजाला सांगते, मी आपल्या घरी गेले होते पण त्या भिकारड्या कृष्णेनं मला दरोडेखोर समजून बेदम मारलं. त्या झेपरीनं माझ्या पायाचा आणि पाठीचा पार चेंदामेंदा केला. तर इकडे दुष्यंत हळूच उठून कृष्णा झोपली का बघत असतो आणि कृष्णासुद्धा दुष्यंत झोपलाय का ते बघत असते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकारांना थंडीमुळं जर काय झालं तर हा माणूस माझं काय करणं झालाय. तर दुष्यंत म्हणतो, आता इथं बर्फ जरी कोसळलं ना तरी मी हलणार नाही इथून. तू कृष्णा, तुला सोबत घेतल्याशिवाय जाणारच नाही मी. आत्ता कुठे डोळे उघडलेत माझे. माझं सुख फक्त तुझ्यामध्येच आहे कृष्णा. तर इकडे पूजा सावित्रीच्या पायाला आणि पाठीला स्प्रे मारते. सावित्री खूप जोरात ओरडत असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा उठून दुष्यंतकडे बघते. दुष्यंत थंडीने कुडकुडत असतो. कृष्णा चादर घेते आणि दुष्यंतच्या अंगावर घालते. आता कृष्णा दुष्यंतच्या जवळ बसते आणि त्याच्या डोक्याला हात लावून बघते तर दुष्यंतला ताप आलेला असतो. दुष्यंत तापाने फणफणत असतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्हासनी ताप आलाय हो. दुष्यंत म्हणतो, येऊ दे ना मग कृष्णा. ते म्हणतात ना, प्रेमात परीक्षा द्यावी लागते, तसं समज. आणि तुलाही हेच हवं होतं ना कृष्णा. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार असं काय बोलताय हो. थांबा थांबा मी आलेच. असं म्हणून कृष्णा दुष्यंतसाठी काढा बनवायला जाते. कृष्णा आता आत गेल्यावर सुरुवातीला डॉक्टरला फोन करते आणि नंतर मग काढा बनवायला बसते. इकडे आता बाळजाबाई चहा पित असते. एवढ्यात सावित्री आणि पूजा तिथे येतात. बाळजाबाई म्हणते, सावित्री तू इथं कशी काय आली. तू तर तुझ्या घरी गेलती ना व माघारी का आली. सावित्री म्हणते, बाळजाबाई म्या त्या दोघांमध्ये फूट पाडायला गेलते पण त्यांनीच माझी पाटाण फोडून काढली. बघा दिसतंय का. असं म्हणून ती पाठीवरची वळ बाळजाबाईला दाखवत असते. इकडे कृष्णा दुष्यंतसाठी काढा घेऊन येते. दुष्यंत हळू सुटतो आणि काढा घेत असतो पण त्याचा हात थरथर कापतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार हो तुमचा हात किती थरथर कापतोय. थांबा म्या पाजतो तुम्हासनी काढा. कृष्णा खूप काळजीने आणि प्रेमाने दुष्यंतला काढा पाजत असते. हे बघून दुष्यंत म्हणतो, कृष्णा ज्या आपुलकीने आणि काळजीने तू हे सगळं करतेस ना त्याच्यावरून तर अजिबातच असं वाटत नाही की तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे. यावरून असं सिद्ध होतंय की तू ॲक्सेप्ट केलं आहे मला. पूजा माझा भूतकाळ होती, वर्तमान नाही, हो ना. दुष्यंत कृष्णाचा हात धरून काढा पित असतो. कृष्णा आता काहीच न बोलता आत निघून जाते. इकडे बाळजाबाई पूजा आणि सावित्रीला म्हणत असते, तुम्ही दोघी नुसत्या स्वप्न बघत बसा. तुम्हाला एकही काम नीट जमना झालंय. आता इकडे कृष्णा आतमध्ये येऊन रडत असते. ती म्हणत असते, दुष्यंत सरकार कशापाय मला प्रेमाच्या कोड्यात अडकवायलाय. मला हा प्रेमाचा डाव नाही खेळायचा. तुमच्याजवळ नाही यायचं मला. कृष्णा म्हणते, मी तुम्हाला इथं थांबूच देणार नाही. तुम्ही इथनं गेल्या बघार माझ्या पूजाला न्याय मिळणार नाही. कृष्णा खूप रडत असते. ती म्हणते, दुष्यंत सरकार माझ्या मनाची मजबुरी समजून घ्या की तुम्ही. कृष्णा आता बाळजाबाईला फोन लावते आणि सांगते की दुष्यंत सरकारांना ताप आलाय, तुम्ही त्यांना लगेच घेऊन जा इथनं. इकडे आता जयकांत पूजाकडे आलेला असतो. जयकांत पूजाला म्हणतो, ओ पूजा मॅडम तुम्हासनी या घरची सून व्हायचंय ना व. आता सावित्री बोटवर करून जयकांतला म्हणते, ओ जयकांत शेठ तुम्ही कशाला आला इथं. जयकांत म्हणतो, ए म्हातारे तू कशा पाय आली इथं. तुझा या घरात येण्यामागं काय डाव आहे. जयकांत म्हणतो, तुझ्या मनात काय चाललंय ना ते चांगलंच कळतंय मला. जयकांत आता सावित्रीला म्हणतो, मी तुझी समधी कर्ज माफ करीन पण माझी एक अट आहे. सावित्री म्हणते, कंची अट आहे. जयकांत म्हणतो, तुझ्या या पोरीला कायमचं माझं व्हायची परवानगी द्यायची. सावित्री आता रागात जयकांतला म्हणते, ओ जयकांत शेठ. जयकांत म्हणतो, जास्त आवाज करायचा नाही आज सासूबाई. जयकांत आता पूजाच्या अंगावर साडी फेकून देतो आणि म्हणतो, जयकांत म्हणतो, तुला रांगणे पाटलांची सून व्हायचंय ना व. म्या बी रांगणे पाटलांचा कुलदीपक आहे. अतिप्रचंड वेगानं जाऊ आणि लगीन करून परत माघारी येऊ, मग होते की तू रांगणे पाटलांची सून. पूजा आता जयकांतच्या कानाखाली मारणार एवढ्या जयकांत तिचा हात धरतो. इकडे आता डॉक्टर दुष्यंतला चेक करतात आणि इंजेक्शन देतात. बाळजाबाई तिथे आलेली असते. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत आहे पोरा काय झालं तुला. डॉक्टर म्हणतात, घाबरायचं काही कारण नाही. रात्रभर थंडी वाऱ्यात झोपल्यामुळं ताप भरलाय त्यांना. आता बाळजाबाईला खूप राग आलेला असतो. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, काय गये माझा लेक तुझ्या दारात आलता ना व. त्याच्याशी असं वागलीस तू. त्याला रातभर थंडीत वाऱ्यात बाहेर झोपवलं. बाळजाबाई म्हणते, तुझ्या रागापायी त्याचा जीव घेतीस का. अगं एवढंच आहे तर सोडून दे की त्याला.
काडीमोड घे. उगा कशाला त्याच्या जीवाशी आणि मनाशी खेळायलीस. कृष्ण म्हणते, बळजाबाई उगा आरोप करू नका माझ्यावर. म्या त्यासनी आज झोपा म्हणून सांगितलं होतं, पण तेच ऐकत नव्हते. दुष्यंत म्हणतो, आई खरं बोलते ती, मीच स्वतः बाहेर झोपलो. बळजाबाई म्हणते, दुष्यंता अरे कशा पायी असं वागतोय. बाद झाली की मनधरणी. तुझ्या या प्रतापापायी कुणावर तरी काहीतरी परिणाम घडलाय का? चल बर माझ्यावर, चल घरला. दुष्यंत म्हणतो, नाही आई, कृष्णा आपल्या घरी आली तरच मी येईन. कृष्णा आता आत निघून जाते. बाळजाबाई पण लगेच तिच्या पाठीमागे जाते. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, मला वाटलं नव्हतं तुला घरी चल म्हणायची माझ्यावर वेळ येईल, पण माझ्या लेकाच्या तब्येतीसाठी मी तुला म्हणते चल घरी. कृष्णा म्हणते, तुम्हासनी तर म्या घरात नको होती नवं, माझ्या जीवावर उठला होता ना तुम्ही, आणि आता घरी चल म्हणताय. बाळजाबाई म्हणते, अगं जशी वेळ बदलती ना तसं निर्णय बी बदलावे लागतात. कृष्णा म्हणते, म्या माघारी नाही येऊ शकत, आमचं नातं आता उरलं नाही. बाळजाबाई आता दुष्यंतला हाक मारते आणि म्हणते, दुष्यंता अरे म्या किती विनंत्या केल्या, पण ही घराकडे यायला तयारच नाही. बाळजाबाई आता कृष्णाला म्हणते, कृष्णे मी तुझ्या पुढं हात जोडते, पण तू घरी चल. कृष्णा म्हणते, बाळजाबाई म्या माझ्या बहिणीवर अन्याय होऊ देणार नाही. तुमचं नशीब समजा, म्या माझ्या घरात तुम्हाला उभं केलं, नाहीतर म्या तुमची गिनती कशातच करत नाही. बाळजाबाईला आता राग येतो आणि बाळजाबाई कृष्णाच्या कानाखाली मारणार एवढ्यात दुष्यंत बाळजाबाईचा हात धरतो. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा तू जर माझ्यासोबत घरी नाही आली ना तर मी अन्नाचा एक कणही घेणार नाही आणि पाण्याचा एक थेंबही घेणार नाही. तर आता कृष्णा खूप मोठा निर्णय घेणार आहे. दुष्यंत झोपलेला असताना कृष्णा त्याच्या पाया पडते आणि घर सोडून निघून जाते.